तर इरिटेट करायला मला आवडतो, पण मजा येते. हॅलो गाईस, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आणि आज आमची इथे फायनली शिफ्टिंग तर झाले ऑलमोस्ट 90%. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, तर इथे झालंय थोडंफार शिफ्टिंग. गॅस वगैरे सगळं आणलेलं आहे, सिलेंडर वगैरे. तर मग आता काम करायचं आहे वरच्या घराचं. आणि तिकडे सुद्धा सर्व रिकामं झालेलं आहे. फक्त थोडीफार आहे ते ठेवलेले तिथेच, कारण का आम्हाला पूर्ण तिकडचं सामान नाही हटवायचं आहे म्हणून. आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे. त्याआधी जे सगळं वरती सामान आहे ना, ते मला खाली घेऊन यायचं आहे. मग त्यानंतरला मी आंघोळ वगैरे करणार आहे आणि नाश्ता वगैरे करणार आहे. आणि ह्या धुळीमुळे एवढं हे झालं आहे ना आतमध्ये, एवढं कफ आणि खोकला वगैरे खूप, आणि झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आहे. तर आता काय होतं आहे काय नाही होत आहे ते आता पुढे बघूया. सकाळी पण आमच्या इथे आले. ती बोलते, अरे घर कसं काय चेंज झालं ना सोनू, तुला घर चेंज वाटलं ना? या, तिला घर चेंज वाटलंय बघा ना सोनू. हा, तर हिला वाटतं घर आवडलं नाही. ती बोलते माझं पहिल्याचंच घर द्या. म्हणते इकडे तिकडे बघते. नाही आवडलं सोनू, आता आपण नवीन घरात जाणार, मोठ्या घरामध्ये जाणार ना. नको. हा सोनू, काय आहे बघ, आपण नवीन घरामध्ये जाणार ना. या इकडे. कुठे जायचंय? देवळात जायचंय का झोपायला? मंदिरात झोपणार आहेस? ए, काय झालं? बाबाला एवढं सर्व काम करायला सांगितलंय आणि तो करशील ना, त्याला करावंच लागणार आहे. आणि बघा, ही काम सांगायच्या आधीच पळाली. चले. हा, हाय कर, हाय हाय कर. समजलं. या लवकर या. बघा, आली आली. चल पुढे चाल. माझ्या आधी पळाली. दरवाजा खोलल्या कशी पळेल. जाणार आहेस? नाही, आज नाही पळाली, कारण आज काय नाही ना घरामध्ये दिसत आहे बघा. एकदम प्लेन प्लेन दिसते घरात, म्हणून ती एकदम ही झाली आहे. ती बोलते घर तर सेमच आहे, फक्त सामान कुठे गेलं. तर आमचं इकडचं अर्ध ऑलमोस्ट सामान वगैरे आम्ही आहे ते खाली घेऊन गेलो आहे, जे हवं तेच. कारण का हे हे हाय तसंच राहणार आहे, ह्याच्यावरती ते वाढणार आहे, म्हणून ते आम्ही तिकडनं काही घेऊन नाही गेलो. सो हे थोडंफार इथे ठेवणार आहे. तर ही भांडी आहे ना, ती इथे लावून टाकायची आहे ह्याच्यामध्ये. आणि ही भांडी इकडची ती घासून वगैरे स्वच्छ करून मग जायचं. पूर्ण असं प्लेन प्लेन वाटतंय, पण काय पण म्हणा, आमच्या घराच्या बाहेरचा व्ह्यूज एकदम मस्त आहे ना सोनू. हे हिची झोपायची जागा तुम्हाला दाखवते, थांबा. ही इकडे झोपते किंवा तिकडे झोपते, त्या ब्लूवाल्या पेपरवरती झोपते बस. नाही तर ही तिची नेहमीची जागा म्हणजे खुर्ची बस, किंवा ती बेडवरती तिला झोपायला जास्त आवडतं. तर फायनली माझ्या या घरातली कामं झालेली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर होता तो सर्व आवरून लादी वगैरे पुसून ठेवलाय. इकडची पण कामं झालेली आहे. मग आता मी जाणार आहे नाश्ता वगैरे करायला, आणि नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग मी फ्रेश होणार, म्हणजे आंघोळ वगैरे करणार. त्याआधी थोडं खाऊन घेते. तर मी आंघोळ वगैरे करून फायनली आता जेवायला बसले. हे बघ, ही माझी मांजर लहान मुलांची खिचडी खाते. मच्छी मटण खाणारी बाई खिचडी खायला लागली, चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, हे बघा आम्ही काय करतोय. आमच्याकडे काय आहे नाही करायला, पण आम्ही मांजरीसोबत खेळतोय. सोड, नको नको तिला असं करू, ती बरोबर राहते. दाखव. तर हा दुसरा आहे, आणि एक. ती लोक तर गेले, तू पण ना त्यांच्यासोबत मागे. तर मित्रांनो, आज मला वाटलं की ह्या घराचे जे पत्रे आहेत ते काढतील, पण तसं काय झालं नाही.
कारण का जे पत्रे काढणारे आहे त्यांचं दुसरीकडे सुद्धा काम चालू आहे, तर ते आले नाही. उद्या काय होईल ते सांगू शकत नाही आता, आणि बघूया आता काय होतंय ते. पण आज ऑलमोस्ट तरी काही काम झालं नाही, फक्त आमचं शिफ्टिंगच झालेलं आहे, ते पण कंप्लीट झालं आहे. आणि घराचं तर काम काही सुरू झालं नाही आहे, काहीच म्हणजे काहीच नाही झालं आहे. तर आता मी आले आईस्क्रीम खायला, आहे बघा ह्याने दिलंय. नाही मग तू कोणी दिलंय? घेतलंस तुझ्या पैसे. नाही रे, ह्याने मला आता आईस्क्रीम दिले, तर म्हणजे आज माझा दिवस चांगला जाणार आहे. आईस्क्रीम दिल्याने चांगला जातो दिवस. मग काय, सर्वांनी खावा आईस्क्रीम. तर तर फायनली आता ही बोलेल फिट्टूच झाला आणि तुला हा, आईस्क्रीम तर दिला आणि मी तुला चॉप फ्रँकी दिली. चॉप. तर फायनली आता आम्ही फ्रँकी खातोय. ही फ्रँकी मी त्याला दिलेली आहे आणि त्याने मला आईस्क्रीम दिलं होतं, म्हणजे आमच्या दोघांचं झालं फिट्टूस. 10 रुपये बाकी आहे, 50 वाला होता. 50 वाला, हा हा बरोबर बरोबर, 40 वाली तर 50 रुपये. आवाजातला 10 रुपयाला देऊन टाकली, मग होईल फिट्टूस. आता रोज आहे ना मला कॉल करून बोलेल, मी तुला हे दिलं होतं खायला ना. तर मित्रांनो, आज मी जास्त काही व्हिडिओ काढू शकले नाही, कारण का आज काय आमच्या इथे कामसुद्धा काय झालं नव्हतं. पण माझ्या लाईफमध्ये असा एक रूल आहे की काहीच नसलं तरी चालेल, म्हणजे काही खायला पियाला काय करायला जरी नसलं तरी चाललं, पण रात्री झोपायच्या आधी एक शेवटची भांडी घासणं हे माझ्या लाईफचा रूल आहे, आणि तो मला नेहमी निभावावा लागतो. हे बघा माझ्या घरातली भांडी, मला एवढा कंटाळा आहे तुला भांडी घासायला, पण काय शेवटी घासावं लागतं, नाही तर माझी मम्मी मला घासून टाकेल. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या घरातलं काम चालू झालेलं आहे. तर मी 2 दिवसाचे जे ब्लॉग्स आहेत ते मी एकाच ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आमचं काम कितपर्यंत चालू झालं आहे. तर ही बघा माझी मांजर कशी बसले इकडे. हा सोनू, ती पहिलाच येऊन इथे बसते. तर मग आमच्या घराचं काम तर चालू झालेलंच आहे. बघा तिथे आम्ही हे कबाड आणि जे आहे वॉशिंग मशीन वगैरे सर्व इथेच ठेवलेलं आहे. आता हे जे डबे आहेत ते आता खाली घेऊन जाणार आम्ही, आणि इथे जे कबाड वगैरे आहे, फ्रीज आहे ते इथेच ठेवणार आहे, त्याच्यावरती असा कपडा वगैरे टाकून. आणि जे आता काम सुरू झालं आहे ते बघा वरती काहीच दिसत नाही आहे, कारण का वरचे जे पत्रे आहेत ते सगळे काढून ठेवलेले आहेत. तर आज फक्त इकडचे पत्रेच काढलेत, आणि नंतरला जे बांधकाम करणारी माणसं आहेत ते काहीतरी इथे करणार आहेत. तर मग ते अजून आले नाहीत, कारण का ते जेवायला गेलेत. तर बघूया आता काय होतंय ते. आणि मी सुद्धा जाते थोड्या वेळासाठी बाहेर. आता कदाचित मी संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट करेन हा वाला, आणि मी तुम्हाला लवकरात लवकर हा व्लॉग देईन सुद्धा. तर फायनली मी आता कामावरनं आलेली आहे, आणि बघा माझी मांजर दूध पिते कशी. तर आज काय घरातलं काम काही जास्त झालं नाही, आणि मेन म्हणजे काहीच झालं नाही, कोण आलेच नाही, कारण त्याचं दुसरीकडे काम होतं. जेवढं दाखवलं तेवढंच झालं, आणि मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.